नाशिकच्या तपोवन प्रकरणात राज ठाकरेंनी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांनी फेसबुक पोस्ट करत प्रशासनाला आणि सरकारला काही टोकदार प्रश्नही विचारलेत. त्यांनी आपल्या कार्यकाळातील नाशिक महापालिकेचीही आपल्या पोस्टमधून आठवण करून दिली आहे. तपोवन प्रकरणात ठाकरेंनी आंदोलकांच्या बाजूने ठामपणे उभं राहण्याची भूमिका घेतली आहे. त्याचबरोबर ठाकरेंनी सरकारवरही काही गंभीर आरोप केलेत. राज ठाकरेंनी आपल्या फेसबुक पोस्टमधून नेमकं काय लिहिलंय पाहूयात. आगामी कुंभमेळ्यासाठी सरकारनं 1800 झाडं तोडण्याचा निर्णय घेतला आहे. नाशिकमध्ये कुंभमेळा हा काही पहिल्यांदा होत नाहीये. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महापालिकेच्या सत्ता काळात पण कुंभमेळा झाला. त्यावेळेला आम्ही भरपूर पायाभूत सुविधा उभारल्या. त्यावेळच्या नगरसेवकांचा आणि प्रशासनाचा उत्तम संवाद होता. त्यामुळे कामं करताना जनतेला काय हवं आहे याचा विचार केला गेला. एकूणच नियोजन इतकं उत्कृष्ट होतं की तेव्हाच्या महापौरांचा नगरसेवकांचे प्रतिनिधी म्हणून आणि तत्कालीन आयुक्तांचा प्रशासनाचे प्रतिनिधी म्हणून थेट अमेरिकेत सत्कार झाला होता. आम्हाला या पायाभूत सुविधा उभ्या करताना कुठली झाडं तोडावी लागली नाहीत. मग आता या कुंभमेळ्यासाठी झाडं का तोडावी लागत आहेत? बरं, ही झाडं तोडून त्यांची भरपाई म्हणून दुसरीकडे झाडं लावली जातील असली पोकळ आश्वासनं सरकारने देऊच नयेत. कारण असं कधी होत नाही. आणि सरकारकडे जर दुसरीकडे 5 पट झाडं लावायला जागा आहे तर मग तिकडेच साधुग्राम करा. सरकारने साधूंच्या नावाखाली उद्योगपतींच्या घशात काहीतरी टाकण्याचा संधी साधूपणा करू नये. आणि काही कोटी झाडं लावल्याची घोषणा भाजप सरकारनं काही वर्षांपूर्वी केली होती, जी झाडं कुठे दिसली नाहीत. असो, आज कुंभमेळ्याचं कारण दाखवून झाडं तोडायची, साधूंच्या नावाने ती जमीन सपाट करून घ्यायची आणि मग नंतर पुढे ती आपल्या लाडक्या उद्योगपतीला दान करायची. इतकाच विचार या सरकारचा असणार. नाहीतरी सध्या महाराष्ट्रात दुसरं काय सुरू आहे? जमिनी गिळणं, नाहीतर उद्योगपतींचे दलाल म्हणून काम करणं, हेच सध्या सत्ताधारी मंत्री, आमदार, त्यांचे नातेवाईक आणि त्यांची वर्तुळं करताना दिसत आहेत. नाशिककरांचा या वृक्षतोडीला तीव्र विरोध आहे. नाशिककरांना माझं आवाहन आहे की तुम्ही ठाम राहा. तुमच्या पाठीशी महाराष्ट्र नवनिर्माण सेना उभी राहील. यामध्ये खरं तर कोणतंच राजकारण नाही. या आता होणाऱ्या निवडणुकांनंतर देखील आमचा या वृक्षतोडीला विरोधच राहील. माझं सरकारला आवाहन आहे की उगाच संघर्ष वाढवू नका. लोकांचं काय म्हणणं आहे त्याचा कधीतरी आदर राखला जाईल असं पहा. तरी पण सरकारनं संघर्षाची भूमिका घेतली तर जनतेच्या बरोबर या लढाईत महाराष्ट्र नवनिर्माण सेना आहेच आणि असेलच. राज ठाकरे. राज ठाकरेंच्या याच भूमिकेवरून नाशिक प्रशासनावरचा दबाव वाढू शकतो असं बोललं जातंय. प्रशासन आता काय निर्णय घेणार हे पाहणंच महत्त्वाचं ठरणार आहे. तुम्हाला याबाबत काय वाटतं? कमेंट करून नक्की कळवा.